गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी प्राची. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मी खूप दिवसांनी लिपस्टिकचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. सो ह्या एकाच कॅटेगरीतल्या लिपस्टिक आहेत आणि त्यांचा रिव्ह्यू मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बरेच दिवस झाले मी लिपस्टिक बद्दल काहीच बोलले नव्हते. मला एक दोन माझ्या मैत्रिणींनी पर्सनली मेसेज केले की प्राची, तू बरेच दिवसात लिपस्टिकचा रिव्ह्यू आणला नाहीयेस. सो म्हणून मी अशा लिपस्टिक तुमच्यासोबत आज शेअर करते ज्या तुम्हाला रेग्युलर ऑफिससाठी किंवा बाहेर जाण्यासाठी, ज्यांचे लिप्स खूप ड्राय आहेत आणि त्यांना कम्फर्टेबल क्रीमी मॅट लिपस्टिक हवेत, त्यांच्यासाठी आज मी लिपस्टिक आणलेल्या आहेत. आणि ह्या लिपस्टिक आहेत मार्स वेल्वेट रिच क्रीम कलरच्या लिपस्टिक्स आहेत. ह्या माझ्याकडे 4 शेड्स आहेत. चारीच्या चारी शेड्स मी तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करीन आणि ते तुम्हाला साइड बाय साइड दाखवीन. फर्स्ट ऑफ ऑल लुक ॲट द पॅकेजिंग. यार ह्याची पॅकेजिंग इतकी छान आणि लक्झुरियस आहे. इथे मार्सचा त्यांनी लोगो दिलाय. ब्लॅक कलर क्लासिकच दिसतो ऑलवेज. आणि तुम्ही इथे खोलल्यावरती ही एक बुलेट फॉर्म मध्ये लिपस्टिक तुम्हाला मिळते. रिच क्रीम फॉर्म्युलामध्ये लिपस्टिक आहे. छान कम्फर्टेबल फॉर्म्युला आहे. तुमच्या लिप्सवरती इझिली ग्लाइड होतो. रोजच्या वापरासाठी परफेक्ट लिपस्टिक आहे ही. जर तुम्ही खूप ड्राय लिप्स असतील तुमचे आणि तुम्हाला लिक्विड लिपस्टिक सूट नसतील हो, तुमच्या लिप्सला खूप ड्राय आउट करत असतील, तर तुम्ही ह्या लिपस्टिक डोळे बंद करून घेऊ शकता. 200 रुपयामध्ये तुम्हाला नायकाला ही लिपस्टिक आरामात मिळणार आहे. मार्स ब्रँड कडे आहे आणि ह्याच्यात खूप सारे शेड्स अवेलेबल आहेत. मेन म्हणजे ह्या लिपस्टिक मध्ये इंडियन स्किन टोनला जास्तीत जास्त कलर्स आहेत. डार्क फॉर्म मध्ये तुम्हाला जास्त कलर्स मिळतील. सो तुम्ही जरी डार्क शेडचे असाल किंवा तुम्ही थोडेसे डार्क असाल, मीडियम स्किन टोन मध्ये असाल, तरी सुद्धा तुम्हाला तुमचा परफेक्ट मॅच याच्यामध्ये मिळणार आहे. माझ्याकडे आज 4 शेड आहेत. 4ही शेड मी तुम्हाला आज स्वॉच करून दाखवणार आहे. त्या माझ्या लिप्सवरती कसे दिसत आहेत आणि ते तुम्हाला कसे दिसतील या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. सो चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. सो सगळ्यात पहिली जी शेड आहे जी मी ट्राय केली आहे ती आहे कुकीज अँड क्रीम. माझ्या मते ही सगळ्यात जास्त सेल होणारी शेड आहे त्यांची. तुम्ही बघताय बाजूला स्क्रीनवरती की ही कशी दिसते माझ्या लिप्सवरती. अतिशय सुंदर दिसते. जर तुम्ही डार्क स्किन टोनचे असाल तर ही तुमच्या स्किनवरती एक छान पिंकिश न्यूड ब्राऊन कलरची हिंट देणार आहे तुमच्या लिप्सवरती. अतिशय सुंदर दिसते आणि तुम्ही बघता इझिली ग्लाइड होते ही लिप्सवरती. जर तुम्ही डार्क स्किनचे असाल तर तुम्ही ही डे टू डे लाईफसाठी सुद्धा युज करू शकता, रेग्युलर बेसिसवरती युज करू शकता. आणि जर तुम्ही फेअर स्किन टोनचे असाल तर थोडीशी डार्क जाईल, पण ही अतिशय क्लासिक शेड दिसेल तुमच्या लिप्सवरती. मी तुम्हाला सजेस्ट करेन एकदा तरी ह्या लिपस्टिक तुम्ही ट्राय करून बघा. तुम्हाला हा फॉर्म्युला खूप जास्त आवडेल. तुम्ही जर बुलेट लिपस्टिक फॅन असाल, कारण सगळ्यांनाच मॅट लिपस्टिक आवडत नाहीत आणि सगळ्यांनाच ते काय म्हणतात लिक्विड लिपस्टिक आवडत नाही. खूप जण असे आहेत ज्यांना बुलेट लिपस्टिक आवडतात. तर जर तुम्हाला बुलेट लिपस्टिक आवडत असतील आणि तुम्हाला रिच क्रीम फॉर्म्युला पाहिजे असेल तर तुम्ही ह्या लिपस्टिक कडे जाऊ शकता. सो सेकंड शेड आपला आहे तो आहे बर्न आउट 04 नंबर शेड आहे. हा एक रिच ब्राऊन टोन कलर आहे. तुम्ही जर डार्क स्किन टोनचे असाल तर हा न्यूड ब्राऊन दिसेल तुमच्या लिप्सवरती. आणि जर तुम्ही माझ्या स्किन टोनचे असाल तुम्ही बघताय एक छान सुंदर असा कलर तुमच्या लिप्सवरती येतोय, ब्राऊन कलर. आता सध्या मी तोच वेअर केलाय आणि खूप छान लुक देतो तुमच्या लिप्सवरती. हा तुम्ही वेस्टर्न वेअर, इंडियन वेअर कुठल्याही आउटफिटवरती तुम्ही हा जो शेड आहे तो यूज करू शकता. अतिशय सुंदर दिसणार आहे तुमच्या लिप्सवरती. आणि समजा जर तुमच्याकडे कुठलीही फेंट कलरची लिपस्टिक असेल तर ही लिपस्टिक तुम्ही ऍज अ लिप लायनर म्हणून सुद्धा यूज करू शकता. सो आणि मेन म्हणजे ह्याचा फॉर्म्युला क्रीमी असल्यामुळे तुम्ही ह्या मिक्स पण करू शकता एकमेकांमध्ये. सो तुम्ही कुठल्याही प्रकारची शेड बनवू पण शकता ह्या लिपस्टिकमध्ये. थर्ड जे शेड आहे आपल्याकडे ती आहे मॉव्ह मूड. ही मॉव्ही पिंकी कलर आहे जो माझ्या लिप्सवरती एक पिंक शेड दिसतोय, एक मॉव्ह पिंक शेड दिसतोय. पण जर तुम्ही डार्क शेडचे असाल तर तुम्हाला एक छान पिंक न्यूड दिसेल. सो डार्क आणि मीडियम टू लाईट सगळ्या स्किन टोनवरती हा सूट होणारा शेड आहे. सेम कॅटेगरीमध्ये तुम्ही रेग्युलर बेसिससाठी हा आरामात यूज करू शकता. आणि लास्ट जी शेड आहे आपल्याकडे ती आहे प्रिटी इन पिंक 09 शेड आहे. हा शेड थोडासा डार्क स्किन टोनला वॉश ऑफ करू शकतो. कधी कधी मला सुद्धा वॉश ऑफ करतो जर मी विदाऊट मेकअप यूज केला तर. सो ह्याच्यासाठी तुम्ही एक ब्राऊन लायनर यूज करा आणि मध्ये ही लिपस्टिक फिल करा. अतिशय सुंदर शेड दिसते ही. माय लिप्स बट बेटर जो कॉन्सेप्ट आला होता मध्यंतरी, तशा पद्धतीने ही लिपस्टिक तुम्हाला दिसते. माझं रेकमेंडेशन घ्याल तर मी तुम्हाला सांगेन 100% तुम्ही बाय करा. एकदा बाय करून नक्की बघा. एखादी शेड बाय करा जी याच्यामध्ये तुम्हाला आवडते. बाय केल्यावरती मी तुम्हाला गॅरंटी देते तुम्हाला ह्या लिपस्टिकचा फॉर्म्युला अतिशय आवडेल. आय होप तुम्हाला हा माझा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अजून छान छान लिपस्टिकच्या शेड्स घेऊन येणार आहे आणि माझ्या ज्या रेग्युलर बेसिसच्या मी ज्या रोजच्या वापरात यूज करते अशा लिपस्टिक सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत, फॅमिली सोबत. सो आपली फॅमिली अजून छान मोठी होत जाईल. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.